आज ना घरी बसून खूप कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं काहीतरी नवीन करूया. म्हणून हे मी आहे ना सोप बेस मागवलेला आणि हे पटापट मिश्रण तयार करून घेतलं. मसूरच्या डाळीची पावडर, खोबऱ्याचं तेल, विटॅमिनीच्या कॅप्सूल, कॉफी पावडर आणि घोरपडीचा गर आणि हे पटापट असं मिक्स करून घेतलेलं आहे. पातळ असा जसं आपल्याला पाहिजे तसं, जेणेकरून ते पटकन मिक्स होईल. आणि नंतर हे सोप बेसचे असे तुकडे करून घेतलेत, जेणेकरून ते पटापट विरघळतील. मग ठेवलं पटपट पाणी तापायला. पाण्याला उकळी आलेली बघून हे वरती भांडं ठेवलं आणि त्याच्यामध्ये पटापट हे सोप बेस टाकला. मग सोप बेस आता मेल्ट व्हायला ठेवलेला आहे. गॅस फास्ट केला आणि पटापट म्हटलं सोप बेस आपण हलवून घेऊया पटापट, म्हणजे ते मिक्स होऊन जाईल आणि लवकर विरघळायला पण मदत होईल. अशा पद्धतीने आपलं सोप बेस विरघळायला लागलेलं आहे आणि हे पटापट विरघळलेलं आहे. असं पूर्ण पातळ असं पूर्ण पातळ मिश्रण तयार झालं पाहिजे. मग ह्याच्यामध्ये आपण ते मिक्स केलेलं मिश्रण सगळं टाकून घेऊया. मग आणि ते जरा आपण व्यवस्थित हलवून घेऊया, जेणेकरून ते फटाफट सगळं मिक्स होईल. नंतर आता माझ्याकडे सिलिकॉन बेस नव्हता, त्याच्यामध्ये मी ते टाकू शकते. मग म्हटलं आता काय करायचं, म्हणून घेतले प्लास्टिकचे डबे आणि टाकले त्याच्यामध्ये सेट होण्यासाठी. फ्रीजमध्ये ठेवलं 6 ते 8 तासांसाठी आणि आपला बघा हा साबण तयार आहे घरच्या घरी मस्त.